नमस्कार. जगात कायमची शांतता कशी प्रस्थापित करता येईल हा प्रश्न खूप जुना आहे नाही का? बरं, याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक खूप महत्त्वाकांक्षी प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांसमोर ठेवण्यात आलाय. तो UBUMUD या नावानं ओळखला जातो आणि त्यात ना जागतिक समस्या सोडवण्यासाठी एक खूपच वेगळा दृष्टिकोन मांडलाय. चला तर मग तो नेमका काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. या संपूर्ण प्रस्तावाच्या अगदी मुळाशी आहे हे वाक्य. हे काय सांगतं की जगाला आता केवळ राजकीय नाही तर एका एकत्रित आणि आध्यात्मिक कृतीची गरज आहे. आणि ही गरज आता आपल्यासाठी पर्याय उरलेली नाहीये, तर ती अत्यावश्यक म्हणजे एक युनिव्हर्सल इम्पेरेटिव्ह बनली आहे. याच एका विचारावर हा संपूर्ण प्रस्ताव उभा आहे. तर मग ही इतकी अत्यावश्यक गरज का निर्माण झाली आहे? हा प्रस्ताव आजच्या जगाच्या स्थितीचं विश्लेषण करतो आणि त्यानुसार आपण सगळे एका अत्यंत महत्त्वाच्या, एका निर्णायक वळणावर उभे आहोत. हा प्रस्ताव आज आपल्या समोरची काही गंभीर आव्हानं मांडतो. विचार करा, एकीकडे महासत्तांमधली स्पर्धा आणि अणुबॉम्बसारख्या संहारक शस्त्रांचा धोका वाढत चाललाय, तर दुसरीकडे हवामान बदलासारखी नैसर्गिक संकटं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवीन तांत्रिक धोके आपल्यासमोर उभे आहेत. म्हणूनच या सगळ्या समस्यांवर एका नव्या उपायाची गरज आहे, असं या प्रस्तावात म्हटलंय. आणि ही परिस्थिती किती गंभीर आहे हे सांगण्यासाठी ना हा प्रस्ताव आजच्या काळाची तुलना थेट पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळाशी करतो. त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. जसं त्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्स आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांची गरज निर्माण झाली, तशीच आज एका पूर्णपणे नवीन प्रकारच्या जागतिक संस्थेची गरज आहे. तर मग या सगळ्या मोठ्या आव्हानांवर उपाय काय? हा प्रस्ताव एक साधा, सोपा पण खूप शक्तिशाली 1, 2, 3 शांतता आराखडा मांडतो. चला पाहूया तो नेमका काय आहे. ह्या आराखड्यामागचा विचार खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. तो असा म्हणतो की जगात सार्वत्रिक बंधुत्व म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहूड आणि सार्वत्रिक निशस्त्रीकरण म्हणजे युनिव्हर्सल डिसआर्ममेंट ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, पण त्या एका तिसऱ्या मधल्या घटकाशिवाय अशक्य आहेत. म्हणजे हे तिन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांना पूरक आहेत. आणि हे आहेत ते 3 स्तंभ. पहिला UB म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहूड, तिसरा UD म्हणजे युनिव्हर्सल डिसआर्ममेंट, आणि या दोन्हींना जोडणारा मधला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे UM युनायटेड मास्टर्स. याच युनायटेड मास्टर्सवर या संपूर्ण योजनेचा डोलारा उभा आहे. चला आता या प्रस्तावाच्या अगदी हृदयात म्हणजे केंद्रस्थानी जाऊया. हा या प्रस्तावातला सगळ्यात नवीन आणि धाडसी विचार आहे, युनायटेड मास्टर्स नावाच्या एका नव्या जागतिक संस्थेची निर्मिती. युनायटेड मास्टर्सची ओळख या एका वाक्यात अगदी स्पष्ट होते. ही कुठली राजकीय संस्था नसेल, तर एक आध्यात्मिक आणि नैतिक मार्गदर्शक संस्था असेल, जी सध्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या कामाला विरोध करणार नाही, तर त्यांना पूरक ठरेल. आणि ही फक्त काहीतरी हवेतली गोष्ट नाहीये. याची रचना बघा, किती विचारपूर्वक केली आहे. यात प्रार्थनेसाठी प्रार्थना परिषद आहे, तर दुसरीकडे जागतिक न्यायासाठी कोर्ट ऑफ जस्टिस आहे, आर्थिक मदतीसाठी मॉनिटरी फंड आहे आणि अगदी देशांमधले सीमावाद सोडवण्यासाठी एक बॉर्डर रेझोल्यूशन फोर्ससुद्धा प्रस्तावित आहे. म्हणजे यात अध्यात्म आणि व्यवहार या दोन्हींचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केलाय. मग प्रश्न येतो की या नवीन संस्थेचं आणि आपल्या संयुक्त राष्ट्रांचं म्हणजे UNचं नातं कसं असेल. प्रस्ताव इथे खूप सुंदर उदाहरण देतो, शिव आणि शक्तीचं. UN हे शक्ती आहे, म्हणजे राजकीय आणि सामाजिक कृती करण्याची ताकद, तर UM हे शिव असेल, म्हणजे नैतिक मार्गदर्शन आणि चैतन्य. कारण एकट्या शक्तीने विनाश होऊ शकतो, म्हणून तिला शिवाची म्हणजे योग्य नैतिकतेची जोड देणं गरजेचं आहे. हेच यामागचं तत्त्व आहे. बरं, ही संकल्पना ऐकायला तर खूप मोठी वाटते, पण ती प्रत्यक्षात कशी आणणार? त्यासाठी ह्या प्रस्तावात एक 9 कलमी कृती आराखडा म्हणजे ॲक्शन प्लॅन दिला आहे, जो थेट जगातल्या नेत्यांना एक आवाहन करतो. हे 9 कलमी सार्वत्रिक आवाहन सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सादर करण्याची योजना आहे आणि यात 9 ठोस ॲक्शनेबल स्टेप्स सुचवल्या आहेत. यातल्या पहिल्या काही पायऱ्या बघा, या सगळ्या जागतिक पातळीवर एकमत तयार करण्यासाठी आहेत. जसं की सगळ्या संहारक शस्त्रास्त्रांवर जागतिक आणीबाणी जाहीर करा. सर्व देशांनी आपल्या राष्ट्रध्वजावर एकतेचं प्रतीक म्हणून सूर्य किंवा वृक्षासारखं एखादं चिन्ह स्वीकारावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या UBUMUD आराखड्याला अधिकृतपणे मान्यता द्यावी. एकदा का औपचारिक मान्यता मिळाली की पुढची पावलं आहेत ही कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. शाळेच्या अभ्यासक्रमात ही तत्त्व समाविष्ट करणं,
मीडिया आणि चित्रपटांमधून यावर जनजागृती करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व सहारक शस्त्र नष्ट करण्यासाठी एक अंतिम तारीख ठरवून ती पाळण्याची वचनबद्धता दाखवणं. पण हे सगळं कधीपर्यंत करायचं, काही डेडलाईन आहे का? तर हो, या प्रस्तावात 2034 सालापर्यंतचं एक स्पष्ट विजन, एक ध्येय मांडलं आहे. हा रोडमॅप बघितला की लक्षात येतं की हे किती मोठं आणि महत्त्वाकांक्षी ध्येय आहे. 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रात चर्चा सुरू करायची, 2027 पर्यंत या आराखड्याला औपचारिक मान्यता मिळवायची आणि 2034 पर्यंत जगाला पूर्णपणे निशस्त्र करायचं. हे आकडे या योजनेचं गांभीर्य आणि तिची व्याप्ती दोन्ही दाखवतात. आणि या सगळ्याच्या शेवटी एकच पण सगळ्यात मूलभूत प्रश्न उरतो. राजकारण आणि अध्यात्म या दोन पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टी खरोखरच एकत्र येऊ शकतील का? एक आध्यात्मिक संस्था जागतिक राजकारणाला एक नैतिक दिशा देऊ शकेल का? या प्रस्तावाचं यश किंवा अपयश हे याच प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. यावर विचार करायला हरकत नाही.